फळ खाऊन घे आणि उपवास सोड. भाऊ, माझा नवरा एक दिवस घराबाहेर पडला, परत आलाच नाही. हे कसं गोड मानून घेऊ आम्ही? अगं आतापर्यंत नाही आला ना, एक ना एक दिवस तो परत येणार हा विश्वास आहे ना तुला? मग बास झालं तर. अगं आयुष्य जगायला एवढाचा विश्वास सुद्धा पुरेसा असतो. आणि त्या विश्वासाला बरोबर घेऊन आपण ही पायवाट अशी चालत राहायची. मग बघ तुला सांगतो, एक ना एक दिवस आपल्या पायाला फुललेलं शिवार नक्की लागतंय बघ. आणि एवढं सगळं करायचं म्हणल्यावर अंगात ताकद नकोय होय? त्यासाठी खायला पाहिजे. खा बघू. खरंच नको भाऊ, काय पण खायची इच्छा होईना झाल्या. ठीक आहे, मग हे पाणी तरी घे आणि उपवास सोड. आई, तू परत असं काही करून मला घाबरवायचं नाही सा. अगं तू जग आहेस माझं, आणि लोकांना बोलू दे की काय बोलायचंय ते. तू कशाला त्यांच्याकडे लक्ष देतेस? तू तुझा विश्वास डळमळू देऊ नकोस. हे बघ, आपल्याला माहितीये पप्पा एक दिवस नक्की येतील. तू परत असलं काही करायचा विचार करणार नाहीस ना? प्रॉमिस कर मला. चला की जेवायला. काय तू पाय पसरून बसलायसा? हा, पोटातलं कावळं वरडून वरडून आता झोपायला जातील. वरडून झोपायला जातील? नाही, मला वाटलं अर्धा डझन केळी, 2 ग्लास दूध, 4 लाडू आणि शाबू खिचडी एवढं सगळं खाऊन सुस्तीत झोपायला जातील. मी तुमच्यासाठी एवढा उपवास केलाय आणि तुम्ही माझंच खाणं काढायला लागलायच होय? हा, एक दिवस का नाही उपवास करून बघा, मग कळेल. येतो. माझं खाणं काढायला लागलं. या आता लवकर. सावी, रीना, चला तुम्ही पण जेवून घ्या. हा, येतो. चला. चल जेवून घेऊ, मग बाकीचं करू. सावे, धैर्याने तिकडे उपवास सोडला असेल काय? नाही म्हणजे तू काही तिकडे गेलीस नाहीस ना, म्हणून आपला मला प्रश्न पडला.
की. कुठे आहेस तू? मी इथंच स्टुडिओ मध्ये. एकटाच आहेस की एकटा कुठलं, धरी आहे की सोबत. अजून तिथंच आहेत? घरी नाही गेले? तिथंच आहेत म्हणजे उपवास सोडायला काही खाल्लं पण नसेल अजून. उपवास तेव्हाच सुटणार जेव्हा सावी स्वतःच्या हाताने येऊन मला घास भरवणार. सावी काय घास वगैरे भरवायला येणार नाही, कळलं ना परा? मी सहज काळजीपोटी विचारलं होतं. काळजी आहे कारण प्रेम आहे. असंच कॉल केलेला नाहीये सावी तुम्ही, प्रेमानं केलंय. न राहून. सकाळपासून मी उपाशी आहे, त्याचा त्रास होतोय तुम्हाला, कारण तुमचंही प्रेम आहे माझ्यावर. असं काही नाहीये. हे बघा, तुम्हाला जेवायचं असेल तर जेवा, नाहीतर उपाशी राहा. मला काय. नीता, बिन खाता पिताच आहे बघ अजून सकाळपासून. ताई, चला आपण बोलूया. या. हिरा, ते बराच वेळ झाला तू काही खाल्लं नाहीयेस. चल थोडंसं खाऊन घे. हे आल्याशिवाय अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही मी. उपवास आहे माझा आज, आणि ह्यांच्यासाठीच धरलाय. नाही, उपवास धरलायस खरं, पण कसं आहे ना ग, भाऊजींच्या मागे लईच व्याप असतात. कधी कधी त्यांना ना घरी यायला फारच उशीर होऊन जातो, म्हणजे फार मध्यरात्र पण होते ना ग. म्हणून म्हटलं आज पण जर तसं झालं तर मग काय तेवढ्या वेळ उपाशी राहणार का तू? रात्र काय सकाळ झाली ना तरी चालेल, मला नाही फरक पडत. मी हे आल्याशिवाय आणि हे जेवल्याशिवाय काही खाणार नाही. काय चाललंय? काय गैरा, काय झालं? आत्या बघा की किती उशीर झालाय, कुठे राहिलेत हे? मला तर काहीच कळत नाहीये.
अवंती, धैर्याला फोन लाव आणि विचार जेवायला कधी येणार आहे. माझ्याशी नीट कदाचित बोलणार नाही तो, रागवला असेल. जा फोन लाव. धैर्य दादा, जेवून घे की, अजून किती वेळ तात्कळत बसणार आहेस? खाऊन टाक, एक घास चिवचा माऊचा करून घेऊन टाक, सपून टाक विषय. धर. नाही, जोपर्यंत सावी येऊन स्वतः भरवत नाही तोपर्यंत मी उपवास सोडणार नाही. खाऊन टाक रे. धर. नाही म्हणलोय ना एकदा. स्पीकरवर टाक. हा वहिनी बोला. हॅलो भाऊजी. अहो कुठे आहात तुम्ही? मी कामात आहे, बाहेर आहे जरा. बोला ना. नाही, ते मी जेवायला कधी येत आहे विचारायला कॉल केला होता. येत आहे ना? नाही, मी जेवायला नाही आहे. तुम्ही सगळे जेवून घ्या. कुठे? कधी? असं का? असं का? असं का? का नाही येणार जेवायला? ते माझा उपवास आहे आज. धैर्य, मी काय ऐकते हे? म्हणजे तुझ्या पोटात दुखत होतं हे तू माझ्याशी खोटं बोललास? तू उपवास धरलास का? आणि कुणासाठी धरलास उपवास? ते तू इराला ओरडशील म्हणून मी खोटं बोललो. आता तुला कळालंच आहे तर सांगून टाकतो. मी इरासाठीच उपवास धरलाय. काय बोलू मलाच कळत नाहीये. आता हे उपवास प्रकरण आहे ना, संपवा. हा, आणि तू जिथे कुठे असशील ना तिथून लगेच घरी ये. हा, येतो. जरा काम बाकी आहे इकडे, तेवढं उरकलं की येतो घरी. ठेवतो. हो, घ्या की. एक घास चिवचा, एक घास मांसा. घ्या की. आई, तू पण ये आता जेवायला. हो, आले. सावी, अहो तुम्ही चुकीचं समजताय मला. मी खरंच तुमच्यासाठी उपवास धरलाय. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हाताने मला घास भरवत नाही
तोपर्यंत मी उपवास सोडणार नाही. मग हे तुम्ही तुमच्या आईला सांगू शकता का? एवढंच नाही तर आज माझा उपवास सोडवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने मला भरवणार. आणि एक दिवस माझ्या हातात हात देऊन मुजुमदारांच्या घरचं माप ओलांडणार. तिथंच येत म्हणजे उपवास सोडायला काही खाल्लं पण नसेल अजून. उपवास तेव्हाच सुटणार जेव्हा सावी स्वतःच्या हाताने येऊन मला घास भरवणार. काळजी आहे कारण प्रेम आहे. असंच कॉल केलेला नाहीये सावी, तुम्ही प्रेमानं केलाय. सकाळपासून मी उपाशी आहे, ह्याचा त्रास होतोय तुम्हाला. सावे काय झालं ग? अशी का उठलीस? जेवून घे की. आई अगं भूक नाहीये मला. मी बसते रूम मध्ये. तुम्ही जेवून घ्या. असं भरल्या ताटावरून उठू नये बाळा. आणि भूक नसेल काय झालं? एरीने काय झालंय? हा ते काकी बहुतेक अगं मगाशी नाही का आम्ही बाहेर गेलो होतो. ते आम्ही बाहेर जरा खाल्लं त्याच्यामुळे. हो ना? हा 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 होय होय बरोबर आहे. त्यामुळंच भूक मेल्यासारखी झाले वाटतं. रीने हा तू जेवून घे, मी आहे रूम मध्ये. अगं नाही, माझं पण पोट भरलंयच, त्यामुळं मी पण उठते आता काकी. हा आम्ही रूम मध्ये बसतो. सावे जाऊ दे. बघितलं ना भाऊ, भरल्या ताटावरून उठून गेल्या पोरी. बाहेर खायची चटक लागल्यावर असंच होणार. जी घरी जेवण केलेलं आहे असं माहित असताना सुद्धा सावी कधी बाहेरून खाऊन नाही आहे. दादा हे वयच असं आहे. वय सगळं करून घेत. तू बस जेवायला बस. ये ये बस बस. तुम्हाला काय वाढू का? आणि असू दे, ती जेवायला बसेल. सावे काय ग, अचानक काय झालं? सगळ्यांसमोर खोटं का बोललीस की तुला भूक नाही म्हणून? अगं मी कुठं बोलले? आपण बाहेर गेलतो तेव्हा खाल्ला होता ना मी वडा, त्याच्यामुळं मला भूक नाहीये. सावे खोटं बोलायची कला आहे ना, नाही आहे तुझ्यात, कळलं? म्हणजे तू सगळ्यांसमोर तिथं काय म्हणलीस की मला भूक नाही आहे, माझी भूक गेल्या. काय भूक बीक गेलेली नाही आहे. तुझी भूक आहे ना चोरून नेल्या त्या धैर्यानं.
असं काही नाहीये. सावे, कुणाला फसवायलास तू? मला? तुझ्या या लहानपणापासूनच्या मैत्रिणीला? तू ना आता उगाच वाटेल ते बोलू नकोस. मी वाटेल ते नाही बोलत आहे, जे दिसतंय ना तेच बोलायला लागले. म्हणजे वाघाचे पंजे. सावे, मला माहित आहे तुझं पण प्रेम आहे धैर्यावर. नाही, आणि उगाच जी गोष्ट अशक्य आहे ना त्या गोष्टीवर माझं डोकं खात बसू नकोस. आमच्यात काही नाही होऊ शकत. आणि ही गोष्ट लागलेला पिक्चर 3 तासाने संपणारच आहे, हे जेवढं कन्फर्म आहे ना तितकीच कन्फर्म आहे. सावे, अगं तू एंडिंग कडे कशाला लक्ष द्यायलास? स्टोरी बघ की. मेला मजनू, सगळ्यांच्या अपोज मध्ये जाऊन त्यांनी एकमेकांवरती प्रेम केलं होतं. केवढे स्पीड ब्रेकर, वळणं, दर्या, काही काय त्यांच्या प्रेमाच्या मध्ये आलं. खरं त्यांनी त्यांच्या प्रेमाची गाडी सक्सेसफुली प्रेमाच्या मांडवात पार्क केली. पण या सगळ्यांची एंडिंग सॅड झाली, हे विसरलीस का? अगं मग सावे, तू तुमची स्टोरी हॅपी कर ना. हे बघ, आधी आहे ना सगळंच नाही असं वाटत असतंय. खरं नंतर एकदा गोष्टी जुळायला लागल्या ना किंवा सगळंच जुळत जातंय. हा, फक्त आपण मान्य करायला लागतंय की आपलं प्रेम आहे, नाहीये प्रेम. सावे, आता जेवढं नाही करायलास ना तेवढंच एक दिवस धैर्यावर प्रेम करतेस की नाही बघ. सावे, काय ग, काय झालं? काय नाही, झोप तू. झोप लागत नाही आहे ना? झालं का जेवायला, झालं का जेवायला. हॅलो पराग, कुठं आहेस? मी लंडन मध्ये. आता कुठं असणार, इथंच आहे की. तसं नाही, विचारलं. नीट आहेस ना? तर मला काय होणार आहे, वाद घेऊन जाऊन खाणार आहे मला. एवढं काय झालंय वैतागायला? पोटात काळे ओरडालेत माझ्या. सूर्य मावळला तरी तू धैर्य काय हालत नाही झालाय जागेवरनं. ऑनलाईन जेवण मागवलंय मी, तू काय खातच नाही झालाय. एकटा कसं खाऊ मी? माझा उपवास नसला तरी उपाशी बसलो इथं. एकतर काळे ओरडायला लागले, समोर ताट असून खायला येणं झाले मला. आता तिथं तुझ्या समोर आहेत काय? ए, आम्ही काय इथं एकमेकांची तोंड बघत बसायला आलोय काय? तो बाहेर आहे तिथं बसलाय, नुसतं आपलं रिपोर्ट मोड चालूच आहे त्याच. मला विश्वास आहे सावी येणार, मला घास भरवणार, सावी येणार. एक तर इथं मी घरी फोन करून सांगितलंय जेवण नाहीये. कावळे ओरडायला लागले, भूक लागली ग. बरं केलंस, तू जा आता बाहेर जाऊन बघ ते काय करायला लागलं ते.
बाय बाय. काय पोरगी ताणी नाणी आणि नाणी झालं काळजी व्हायला. रिने, काय झालं? पराग काय बोलला? धैर्य अजून स्टुडिओतच आहे, त्यामुळे पराग पण त्यांच्यासोबतच थांबलाय. त्यांनी अजून काय खाल्लेलं पण नाही आणि त्यांची घरी जायची काही चिन्ह पण दिसत नाहीयेत. सावे, एवढी रात्र झाली तरी पण अजून उपाशीच बसलेत बघ, तुझी वाट बघत. दिने, मी पण येणार आहे. चल. धैर्य दादा, आत बस चल की. नाही, मी इथंच ठीक आहे. पिरतीचा नाद खुळा, ठिणगीचा जाळ खुळा, गपगार करतो या गुलाबी हो वार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकारते साद पुन्हा, वनवाह्यो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून इथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून इथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळलिया गाठ ग, जुळलिया गाठ ग, जुळलिया गाठ ग, जुळलिया गाठ ग. खरं सांगू, मला खात्री होती तुम्ही मला भरवायला नक्की येणार.
मी उपाशी राहू नये म्हणून तुम्हाला काळजी वाटली ना माझी, म्हणून आलात ना तुम्ही? खरं खरं सांगा. माझ्यावरचं प्रेमच तुम्हाला इकडे घेऊन आलंय ना? खरं खरं सांगा सावी. सावी, हो, एवढी काळजी करता, एवढं प्रेम करता, मग तर व्यक्त व्हायला काय हरकत आहे? एकदा बोला ना सावी, एकदा बोला दॅट यू लव्ह मी. तुमचं प्रेम आहे माझ्यावर. प्लीज एकदा बोला, तुमचं प्रेम आहे माझ्यावर. नाहीये. माझं तुमच्यावर प्रेम नाही. तुम्ही जेवून घ्या. सावी, आणि माणुसकीच्या नात्याने भरवायला आले होते. कारण कुणी उपाशी राहिलं तर माझं मन हातून दुखतंय. त्यामुळं माझ्या मनात असं काही नाहीये. उगाच माझ्या वागण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून घेऊ नका. आणि जरी मी आज इथं आले असले ना, तरी तुमच्या आईनं माझ्या भाऊंचा, माझ्या आईचा जो अपमान केलाय ना, तो मी कधीच नाही विसरणार.